तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय. मला वाटते ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. कॉक्रोच जनता पार्टीचा रोडमॅप काय असणार आहे त्याच्यावर आमचं डिस्कशन असणार आहे. तक्रार तुमच्या विरोधात होती. तक्रार आता माझ्या विरोधात भरपूर होतील. आता मी प्रत्येक तक्रारीवर काय बोलू. त्या E20 जे आहे, जे काही आंदोलन होतील त्याला आमचा पाठिंबा आहे. मी भाजपला सांगू इच्छितो, एवढी घाबरायची गरज नाही. तुम्हाला ईडी सीबीआय सगळी तुमच्याकडे आहे, आमच्याकडे काही नाही. बरोबर चर्चा करायला हवी, बोलायला सगळ्यांना आता तुमच्या आंदोलनामुळे तरुणांशी बोलायची इच्छा काय? चांगली गोष्ट आहे. उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल. चांगली सुरुवात आहे. पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल. कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय. तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे. पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल. आणि शिकलेले चेहरे पुढे आणा. मला वाटतं ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. त्या बैठकीमध्ये आमचं जे आहे, जो आमचं जंतर मंतरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामधून काय शिकायला भेटलं आणि पुढे जाऊन काय काय चांगल्या प्रकारे करता येईल त्याचं आम्ही डिस्कशन करू. आणि पुढे जाऊन संघटन आम्हाला कसं देशभर वाढवण्यात येईल त्याच्यावर डिस्कशन होणार आहे. आणि पुढे एकूणच कॉक्रोच जनता पार्टीचा रोडमॅप काय असणार आहे त्याच्यावर आमचं डिस्कशन असणार आहे. किती दिवस बैठक असणार आहे? 2 दिवस. किती सदस्य? आमचे जेवढे स्पोक्सपर्सन आहेत ते येणार आहेत आणि बैठक 2 दिवस चालणार आहे. 6 तारखेला आम्ही ब्रीफिंग करू, आमच्या जे काही बैठकीमध्ये ठरेल. दिल्लीमध्ये तुमच्या विरोधात फैजान influence अन्सारी नावाच्या इन्फ्लुएन्सने जे आहे तर ती तक्रार FIR केलेली आहे. त्यांचं बोलणं हे आहे की पुण्यात आणि औरंगाबादमध्ये तुमच्या माणसाकडून त्याला मारहाण झालेली आहे. मला माहिती नाही दोघं, सो आय वोंट कमेंट ऑन इट. मला माहितीच नाही, मी काय बोलू. पण अशी तक्रार तुमच्या विरोधात होती. तक्रार आता माझ्या विरोधात भरपूर होतील. आता मी प्रत्येक तक्रारीवर काय बोलू. तुमच्या येण्याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या CP ऑफिसमध्ये आता येण्याच्या आधीच मी त्याला कसं मारलं. मला वाटतं पब्लिसिटीसाठी करतायत, अजून काही नाही. E20 वर मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी बोललेलं आहे आणि E20 हा खूपच मोठा मुद्दा बनलेला आहे देशात. बऱ्याचशा लोकांनी म्हणजे बिझनेसमॅन किंवा असं नाही, त्यांनी E20चा मुद्दा उचलला आहे, आम आदमी पक्षाने उचलला आहे. आणि आम्हाला आमच्या पेजेसवरही मेसेजेस येत आहे की तुम्ही E20 वर बोला. त्या E20 वर जे आहे, जे काही आंदोलन होतील त्याला आमचा पाठिंबा आहे. हे म्हणजे काही एका पक्षाचा मुद्दा नाही, एका पक्षाचा मुद्दा आहे म्हणून तसं नाही म्हणत आहे आम्ही. पण E20 वर जेन्युइनली लोकांना इश्यू आहे त्या गोष्टीवर. त्याच्याने गाडीचं जे इंजिन आहे ते खराब होते, मायलेज खराब होते. आणि जर तुम्ही 100% पेट्रोल देत नाही, त्याच्यात इथेनॉल मिक्स करतायत, तर मग 100% तुम्ही प्राइस कसं काय लावतायत. मला त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि डेमोक्रेसीमध्ये असंच असलं पाहिजे. जसं मी थोड्या वेळ आधी म्हणत होतो की RSS जे इंटरॅक्शन करणारे जेनझी सोबत, त्याच्यात तुम्ही नवीन चेहरे आणा. तर प्रशांत किशोर पण हे एक राजकारणात नवीन चेहरे आलेले, जिंकून आलेले, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असं झालं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी, नवीन लोकांनी पुढे आलं पाहिजे. आता 30 वर्षाच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते, मी काय बोलू याच्यावर. म्हणजे ते तर मला फक्त पर्सनली भेटायला आले होते आणि शुभेच्छा द्यायला आले होते. दुसरं तर आमचं काही बोलणंच झालं नाही. ते फक्त एक म्हणले की युवकांचा मुद्दा उचलला, देशाच्या शिक्षणाचा मुद्दा उचलला, चांगला मुद्दा होता आणि जे आंदोलनाला सक्सेस भेटली त्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मी भाजपला सांगू इच्छितो, एवढी घाबरायची गरज नाही. तुम्हाला ईडी सीबीआय सगळी तुमच्याकडे आहे, आमच्याकडे काही नाहीये. आम्हाला लोक पर्सनली भेटायला येतात आणि शुभेच्छा द्यायला येतात. असंही कळतंय की चर्चा आहे की शिवसेनेच्या लोकांनी म्हणजे शिंदेसेनेच्या लोकांनी भेटायला जाऊ नये असं भाजपने सांगितलं. नाही, मी तेच म्हणतोय, भाजपला एवढी घाबरायची गरज नाही. ईडी सीबीआय सगळं तुमच्याकडे, आमच्याकडे काय काय ना. जर कोणाला शिक्षण भेटत असेल, कोणी गरीब असेल, त्याला जास्तीत जास्त शिक्षण कसं भेटलं पाहिजे याचे प्रयत्न असले पाहिजे देशात. तर हे आंदोलनावर मी जास्त काही बोलणार नाही, कारण की मला वाटतं त्याचं पेजही काल डिलीट झालेलं आहे बहुतेक, मला कोणी सांगण्यात आलेलं आहे. पण गाडी बंगला तर देत नाही ना. शिक्षण कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना मुलांना पण, लोकांना पण, लेकरांना जास्तीत जास्त कसं शिक्षण भेटू शकतं त्यासाठी आहे ते. त्यावरनं कोणाला काय प्रॉब्लेम असला पाहिजे. आपल्या देशाचा तर हाच प्रयत्न असला पाहिजे की ज्यांच्यापासून शिक्षण दूर आहे, ज्यांना इनॅक्सेसिबल आहे एज्युकेशन, त्या लोकांपर्यंत एज्युकेशन कसं नेता येईल आणि त्यांना एज्युकेशन कसं भेटेल याचेच प्रयत्न केले पाहिजे. तेव्हाच तर देश पुढे जाईल ना. मग माझं जे बोलणं झालं त्यातही मला त्यांनी ते सांगितलं. परवाच माझं रात्री फोन कॉलवर बोलणं झालं आणि मला त्यांनी सांगितलं की त्यांना तिथं टेंटे लावू देत नाहीये, वॉशरूमची सुविधा नाहीये. एका प्रकारे जसं आम्हाला जंतर मंतरवर करण्यात आलं तसंच त्या विद्यार्थ्यांनाही करण्यात येते. तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की कॉक्रोच जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू आणि त्याच्या जे काही डिमांड आहेत त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो.